काही महिने मुंबई व आसपासचा परिसर ते इस्लामीकरण करण्याचा कटकारस्थान शिजलं आहे। आपण मुलुंडमध्ये पाहतात, मुंब्राचे जे भाई आहे माफिया, 1000 बांगलादेशी फेरीवाले मुलुंडमध्ये रोज येतात जातात। इथे काही ठिकाणी तर खुल्यामध्ये नमाज पढण्याची सुरुवात केली। तिथे मानखुर्दला दुर्गा मातेची मूर्ती तोडली, मीरा रोडला नवरात्रवर अंड टाकलं आणि काल मी मुंबई महापालिकेचे सिनियर आयोग अधिकाऱ्यांच्या समोर शिवाजीनगर गोवंडी येथे 100 बांगलादेशी मुलांना कसं खोटं जन्म प्रमाणपत्र हिंदुस्थानाचं दिलं, हे आता चालणार नाही। या सगळ्यांवर कारवाई होणार। आज 2 बांगलादेशी फेरीवाले पकडले आहेत। पुढच्या 72 तासात मुलुंडला आम्ही बांगलादेशी मुक्त करणार। आठवड्याभरापूर्वी तुम्ही या ठिकाणी आढावा देखील घेतलेला, पालिकेला अल्टिमेटम देखील दिला होता, परंतु असं असताना देखील तरी देखील परिस्थिती तशीच आहे। म्हणून आज आम्ही सगळे मैदानात आलो। मनोज कोटक आहे, मिहिर कोटेचा आहे, प्रकाश गंगाधर आहे, समिता कांबळे, नील सोमय्या, प्रभाकर शिंदे, आता सगळे नंदोईचे सगळ्या मैदानात उतरले आहेत। मला धक्का ह्या गोष्टीचा बसला आहे की इथे ते जे मुस्लिम आजमगड आणि बांगलादेशचे काही लोकांनी मेहंदीचा धंदा सुरू केलाय काही महिने, आणि विशेष करून हिंदू तरुण मुलींना फसवलं जात आहे। एका बाजूला लेन जिहाद, दुसऱ्या बाजूला लव जिहाद, तिसऱ्या बाजूला वोट जिहाद। मुलुंडमध्ये नाही होऊ देणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।